आज आपण शिकणार आहोत तुमचा चॅप्टर 3.2 वेलकम. तर वेलकम हे एक वन ऍक्ट प्ले आहे आणि याचे रायटर आहेत रवींद्रनाथ टागोर. हा चॅप्टर 1914 मधला आहे. ओके, आता त्यांनी ही एक वन ऍक्ट प्ले खूप फनी वे मध्ये लिहिली आहे. ओके, आणि आपल्याला त्यांचं काहीतरी वाचायला मिळतं आहे कारण ते त्यांच्या काळातले एक खूप मोठे म्युझिशियन, रायटर आणि थिंकर होते. तर स्टुडंट्स, तुमचा वेळ वाचवण्यासाठी मी एक एक लाईन शिकवत नाही आहे या चॅप्टरमध्ये, कारण मी असं बघितलं आहे की एक्झामच्या वेळेला तुम्ही जेव्हा प्रिपेअर करता तर तुमचा वेळ वाचावा म्हणूनच मी डायरेक्टली तुम्हाला जे मेन डिफिकल्ट सेंटेन्सेस किंवा मिनिंग्स आहेत ते क्विकली एक्सप्लेन करीन आणि प्रत्येक सीनची एक समरी देईन, जेणेकरून तुमच्या एक्झामच्या वेळी सुद्धा तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघितला तर तुमचा पूर्ण चॅप्टर रिवाइज होऊन जाईल. ओके, तर सीन 1 मध्ये असं आहे की चतुर्भुज बाबू हे कॅलकटाला शिकण्यासाठी गेलेले असतात आणि ते त्यांची MA एक्झाम कंप्लीट करून परत घरी येत असतात. ओके, आणि ते त्यांच्या गावी येतात. एक्झाम देऊन आलो आहे तर सगळे गावातले त्याचा मोठा फस करतील. फस म्हणजेच वा वा करतील किंवा डिस्कशन करतील त्यावर. ओके, पण तसं काहीच होत नाही. फर्स्ट सीन मध्ये ते एंटर होतात गावी आणि तसेच त्यांना नीलरतन भेटतात. ते म्हणतात की तू कसा आहेस. चतुर्भुज म्हणतात डायरेक्टली मी MA एक्झाम संपवून इथे आलो आहे. ओके, आता त्या काळी MA ही खूप मोठी एक्झाम होती, खूप मोठं अचीवमेंट होतं. ओके, तर चतुर्भुज बोलतात की मी ती एक्झाम देऊन आलो आहे. नील रतन बोलतात अच्छा अच्छा ठीक आहे, पण ते चतुर्भुजकडे लक्ष न देता त्यांच्या मांजरीकडे लक्ष देतात. ओके, तर चतुर्भुज विचारतात की आपल्या गावातून कोणीही एक्झाम दिली आहे काय. तर नीलरतन म्हणतात हो हो भरपूर लोकांनी दिली आहे, पण चतुर्भुजकडे लक्ष न देता ते त्या मांजरीबद्दलच विचारतात की तू ही कुठून घेऊन आला आहेस. तसाच चतुर्भुज खूप त्याला राग येतो, कारण मी एवढी एक्झाम दिली आहे ते माझ्याबद्दल विचारत नाही आहे, माझ्या मांजरीबद्दल विचारतायत. ओके, आता इकडे कॉन्फाउंड दिला आहे. कॉन्फाउंड म्हणजेच रागाच्या आवाजात बोलणं. ठीक आहे, तर चतुर्भुज त्याला बॅक आन्सर करतात आणि तिकडून निघून जातात. एंटर द जमीनदार. चतुर्भुज जसा पुढे जातो तसा त्याला जमीनदार मिळतो. ओके, जमीनदार व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकटा ऑल द टाइम. जमीनदार चतुर्भुजला विचारतो की तू कॅलकटामध्ये काय करत होतास. तर चतुर्भुज त्यावर सांगतो की मी MA ची एक्झाम देत होतो. ओके, दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. स्टनर म्हणजेच सर्वात भारी दिसते आहे, सर्वात वेगळी दिसते आहे. ओके, त्यावर चतुर्भुजला राग येतो. ठीक आहे, तो परत आपल्या सब्जेक्टकडे वळण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या एक्झाम बद्दल सांगण्याचा, पण जमीनदार त्या मांजरीच्याच मागे लागलेला असतो. तो परत त्याला बोलतो की अरे तू कधीतरी इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ सेंड बेनी अराउंड विथ द कॅट. तर जमीनदार चतुर्भुजला म्हणतो की ही मांजर घेऊन माझ्या घरी ये, द बॉईज वुड बी डिलायटेड, म्हणजे माझ्या मुलांना खूप आनंद होईल. डिलायटेड म्हणजे आनंद होणं. ओके, आणि हे पण म्हणतो की तू नाही येऊ शकला तर बेनी आहे तिच्या बरोबर ही मांजर पाठव. ओके, जसा जमीनदार जातो तसा सत्तू येतो. सत्तू सुद्धा चतुर्भुजला विचारतो आणि त्याचा लक्ष सुद्धा मांजरीकडे जातो. ओके, आता आपल्यासोबत सुद्धा असं भरपूर वेळा होतं की आपण कोणती तरी नवीन गोष्ट घेतो आणि आपल्याला असं वाटतं की सगळ्यांनी ती बघायला पाहिजे, पण जेव्हा कोणाचं लक्ष त्या वस्तूवर जात नाही तर आपल्याला सुद्धा राग येतो. तसंच चतुर्भुजला सुद्धा इकडे राग येत आहे. तो सत्तूला पण सांगण्याचा प्रयत्न करतो की माझी एक्झाम संपली आहे, पण सत्तूचा सुद्धा लक्ष ते मांजरीकडे जातो. सत्तू परत विचारतो त्याला की अरे अरे ही मांजर कुठून आणलीस, पण चतुर्भुज काहीच बोलत नाही. तो बोलतो की मला काम आहे, आय हॅव गॉट वर्क टू डू, आणि तिथून निघून जातो. तर सत्तू कसा आहेस बडबड करतो की जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दिस यंग पीपल. वी नो दॅट दे आर वर्थ बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कन्सीट. तर हा सत्तू बोलतो की बघा हा शिकलाय म्हणून त्याला किती माज आलाय, त्याला घमंड आलाय. हा स्टफ्ड फुल ऑफ कन्सर्न म्हणजे हे लोक पूर्ण माज म्हणजेच घमंड आला आहे म्हणून तो निघून गेला. ओके, सीन 2 मध्ये असं आहे की चतुर्भुज त्याच्या घरी पोहोचतो. आता तिथे त्याची आई असते, त्याची आंटी असते, एक लहान मुलगी असते आणि एक मेड असते. जसा तो आज जातो, मेड म्हणजेच आपल्या घरी काम करतात ते. ओके, जसा तो घरी जातो तशी त्याची मेड आहे ती सगळ्यांना सांगते की मदर, दादा, बाबू हे बघा कोण आला आहे. ओके, आणि ते लहान मुलगा येतो धावत. तो चतुर्भुजला बघत नाही, तो त्याच्या मांजरीलाच बघतो. चतुर्भुज त्याला एक स्लॅप देतो, स्लॅप्स हिम हार्ड. ओके, कॅट 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 द होल डे लॉंग. चतुर्भुज खूप रागात असतो. तो बोलतो सगळे नुसते मांजर 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 करत आहे, आणि त्यामुळे तो मांजरीवरती सुद्धा राग काढतो. नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री, ही केम होम such a long time and these brats start annoying him at once.
लेट मी हॅव द कॅट सन, आय गिव्ह इट सम राईस अँड मिल्क. तर त्याची आई सुद्धा ती मांजर मला दे, मी तिला काहीतरी भात आणि दूध देते असं बोलते. तर त्याची आई सुद्धा त्या मांजरीवरतीच लक्ष देतो. त्यामुळे चतुर्भुज अजून रागात होतो, फ्युरियसली, म्हणजे खूप राग येतो. ओके, तो म्हणतो की घे आणि ह्या कॅटला भर. आय कांट स्टॉप टू ईट, आय एम लिव्हिंग ॲट वन्स. मी निघतोय, तुम्हाला काय करायचंय ते करा. मदर प्लेंटिव्हली, what makes you say such a thing? Your meal's ready and waiting, dear. You can sit down to it as soon as you have had your bath. ती बोलते की आंघोळ कर आणि तुझं जेवण रेडी आहे, ते जेवायला बस. पण चतुर्भुज एवढ्या रागात असतो, नो आय एम लिव्हिंग, यू आर ऑल क्रेझी अबाउट द कॅट इन द पार्ट्स, नो वन केअर्स फॉर द मॅन ऑफ वर्थ. तो म्हणतो की सगळ्यांना मांजरीचीच पडली आहे, माझ्याकडे कोण बघत नाही आहे. तर त्याची आंटी ओरडते की अरे तू या मांजरीला कशाला त्रास देतो आहे, शी हॅजंट डन एनिथिंग हार्म, तिने काहीच नाही बिघडवलं आहे. वेन इट कम्स टू द कॅट यू आर ऑल हार्ट बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. तर चतुर्भुज असा बोलतो की त्या मांजरीची तुम्हाला दया येते पण माझी नाही येते. तर एक लहान मुलगी येते धावत, कम अँड सी अंकल हरी, व्हॉट अ बिग फॅट टेल. ती अजून एका काकाला बोलावते की हरी अंकल या मांजरीची शेपूट बघा कशी मस्त आहे. हरी, हुज टेल? चतुर्भुज, नो द कॅट्स, ती मुलगी बोलते. ओके, आता सीन 3 मध्ये असं आहे, ऑन द रोड एंटर चतुर्भुज, बॅग इन हिज हँड विदाउट अ कॅट. तर चतुर्भुज निघून जातो रागात, ती कॅट त्याच्या घरीच ठेवतो आणि त्याची बॅग उचलून निघून जातो रस्त्यावर. सदुचरण भेटतो, त्यांनी ती कॅट आधी बघितली असते चतुर्भुजला. तो विचारतो, सर वेअर इज द कॅट ऑफ युअर्स? चतुर्भुज बोलतो की ती मेली, इट्स डेड. तो बोलतो हाऊ सॅड, कसं झालं हे? चतुर्भुज अजून रागात येतो, आय डोंट नो. मग परण येतो, हॅलो व्हॉट हॅपन टू युअर कॅट? चतुर्भुज, इट्स डेड. तर तो सगळ्यांना सांगत फिरतो की ती मेली मांजर, मला काय पडलेली नाही आहे. ओके, चतुर्भुज, द सेम वे ऑल ऑफ यू ऑल विल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ द रोप. तर चतुर्भुज सगळ्यांवरती राग येतो त्याला आणि तो म्हणतो की तुम्ही सगळे एक दिवस असेच मरणार आहे, रशीला लटकून लटकून मरणार आहे, एंड ऑफ द रोप. ओके, परण, गुड गॉड ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. तर परण बोलतो ह्याला खूप राग आलाय, सोडून द्या. A swarm of urchin runs after Chaturbuj, slapping and teasing him with cries of pussycat, pussycat. तर बाकी सगळे धावत असतात, हे बोलत पुसीकॅट पुसीकॅट चतुर्भुजला चिडवत, कारण सगळ्यांना समजतं की ह्याला भयंकर राग आला आहे. तर ही पोयम तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये, आणि काही तुम्हाला हेल्प हवी असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर थँक्यू फॉर बिंग हिअर, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.